नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर PNES अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपण इयत्ता 11वी विषय भूगोल याची सत्र परीक्षा क्रमांक 2 म्हणजेच वार्षिक परीक्षा जी आपली 80 गुणाची असते त्याची प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका आज बघणार आहोत। याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त 80 गुणाची प्रश्नपत्रिका बघितलेली होती, परंतु काही विद्यार्थ्यांनी अशी मागणी केली की या प्रश्नपत्रिकेची उत्तरे सुद्धा आवश्यक आहेत, म्हणून आज आपण या व्हिडिओमध्ये प्रश्नपत्रिका व त्याचबरोबर संपूर्ण 80 मार्काच्या प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत। तर सुरुवातीला आपण या ठिकाणी जी प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका बघूया आणि त्यानंतर उत्तरपत्रिका बघूया। या ठिकाणी तुम्हाला प्रश्नपत्रिका दिलेली दिसते। भूगोल गुण 80 या ठिकाणी सूचना आहेत। सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे। आकृत्या काढाव्या, रंगीत पेन्सिलचा वापर करावा, रंगीत पेन्सिलचा वापर करावा, उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात, आलेख पुरवणी नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेत जोडावी, हे आपल्याला माहिती आहे। यामध्ये पहिला जो प्रश्न असतो तो ऑब्जेक्टिव्हचा असतो। त्यामध्ये पहिला अ ब क स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून साखळी पूर्ण करा। ब आहे पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा। आपण उत्तरपत्रिकेमध्ये पुन्हा हे प्रश्न बघणार आहोत। या ठिकाणी फक्त आपण मुख्य प्रश्न कोणते आहेत ते बघूया। क आहे दिलेल्या विधानातील विधान व कारणांचा अचूक सहसंबंध ओळखा। ए आणि आर हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न यामध्ये दिले जातात। ते एकूण 5 गुणांचे असतात। त्यानंतर जो ड आहे तो ड चुकीचा घटक ओळखा। या ठिकाणी दिला आहे बघा, ड चुकीचा घटक ओळखा। यासाठी 5 गुण आहेत। एकूण 5 प्रश्न यामध्ये विचारले जातात। त्यात प्रश्न क्रमांक 2 आहे भौगोलिक कारणे लिहा। 6 पैकी 4 सोडवायचे असतात, मार्क्स आहेत 12। प्रश्न क्रमांक 3 आहे फरक स्पष्ट करा। 5 पैकी 3 सोडवायचे, मार्क्स आहेत 9। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा। प्रश्न क्रमांक 4 मध्ये अ आणि ब असतो। 4 अ असतो, नकाशात पुढील माहिती भरा। 8 पैकी 6 सोडवायचे असतात। यासाठी 6 गुण आहेत, म्हणजे एक प्रश्न नकाशामध्ये सोडवण्यासाठी तुम्हाला 1 मार्क्स आहे। यामधला जो ब असतो तो आहे पुढील आलेखाचे वाचन करून त्याखाली प्रश्नांची उत्तरे लिहा। एकूण 5 गुणांसाठी आहे। एक आलेख किंवा नकाशा दिला जातो आणि त्याखाली एकूण तुम्हाला 5 प्रश्न दिले जातात। त्या 5 प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत। हा सुद्धा प्रश्न ऑब्जेक्टिव्हचाच आहे, त्यामुळे तुम्हाला 5 पैकी 5 मार्क्स मिळू शकतात। प्रश्न क्रमांक 5 आहे टिपा लिहा। 5 पैकी 3 टिपा सोडवायच्या असतात। 5 दिलेले आहेत, मार्क्स आहेत 12, म्हणजे एक टिप लिहिण्यासाठी तुम्हाला 4 मार्क्स आहेत। प्रश्न क्रमांक 6 मध्ये सुद्धा अ आणि ब आहे। अ आहे खालील उताराचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा। एकूण 4 प्रश्न उत्तराचे खाली दिले जातात। उतारा वाचायचा आणि त्याखाली जे 4 प्रश्न दिलेत त्या 4 प्रश्नांची उत्तरे यामध्ये लिहायची आहेत। ब जो आहे तो आकृत्या काढून नावे द्या। 3 आकृत्या विचारल्या जातात, 2 काढायच्या। आकृत्या काढून नावं देणं गरजेचं आहे। फक्त आकृती काढली तर 1 मार्क्स मिळतो, त्याची नावं दिली तर 2 पैकी 2 मार्क्स मिळतात। आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 7 आहे सविस्तर उत्तरे लिहा। 2 पैकी 1 सोडवायचा आहे, 2 दिले जातात, 1 सोडवायचा, 8 मार्क्स आहेत। अशी एकूण तुमची 80 गुणाची प्रश्नपत्रिका असणार आहे। आज ही जी प्रश्नपत्रिका तुम्हाला दाखवलेली आहे याचीच सर्व उत्तरे आपण बघणार आहोत। तर लक्षात ठेवा, हा उत्तरे बघत असताना हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, परंतु तुम्हाला सगळी उत्तरं यामध्ये समजणार आहेत। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। जी उत्तर दिलेली आहेत ते आपण वहीमध्ये सोडवायचे आहेत, म्हणजे तुम्हाला पेपरला प्रत्यक्ष अडचणी येणार नाही। तर चला सुरुवात करूया उत्तराला। प्रश्न पहिला अ आहे साखळी पूर्ण करा। अ अनुक्रमांक आहेत, त्यानंतर अ गट आहे, ब गट आहे, क गट आहे। तिन्हींच्या आपल्याला या ठिकाणी साखळी पूर्ण करायची आहे। क्रमांक 1 आहे मंद हालचाली। आता मी प्रश्न वाचत नाही, डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी उत्तर सांगतो। क्रमांक 1 आहे मंद हालचाली। यासाठी ब मधला आहे विभंग आणि क मधला आहे गट पर्वत। या ठिकाणी गट पर्वत दिलेला आहे। क्रमांक 2 आहे हरितगृह वायू। हरितगृह वायू त्याला मिथेन या ठिकाणी दिले ब मध्ये, आणि क मधील शेती। 3 आहे समुद्रबूड जमीन। या ठिकाणी मासेमारी आणि पुढे आहे डॉगर बँक।
क्रमांक 4 आहे वाळवंट, मर्यादित जैवविविधता सहारा. क्रमांक 5 आहे सागरी गर्ता, जास्त खोलीचा भाग सुंदा. म्हणजे आपली ज्यावेळी साखळी अ मधील ब शी ब मधील क शी हे जोडवायचे आहे. ज्यावेळेस हे तिन्ही बरोबर येतील त्यावेळेस आपल्याला एक पैकी एक मार्क्स मिळणार आहे. जर अ ला ब बरोबर आहे, उदाहरणार्थ मंद हालचाली विभंग बरोबर आहे परंतु गटपूर्वक चुकलेला आहे, तर तुम्हाला एक पैकी अर्धा मार्क्स मिळत नाही. तिन्ही बरोबर असतील तरच एक पैकी एक मार्क्स मिळतो. आपण यासाठी प्रकरणांच्या खाली स्वाध्याय दिलेला आहे, त्यातील साखळ्यांचा सराव करायचा आहे. आता ब बघूया. खालील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा. यामध्ये पहिला प्रश्न आहे पुढील महासागरांचा क्षेत्रफळानुसार चढता क्रम लावा. अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर, आर्क्टिक महासागर दिलेले आहेत. आता चढता क्रम लावायचा आहे. चढता क्रम लावताना सुरुवातीला छोटा, त्यानंतर त्यापेक्षा मोठा, परत मोठा, अशा पद्धतीने लावायचा आहे. बघा या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. पहिल्यांदा येईल ड आर्क्टिक महासागर, त्यानंतर ब हिंदी महासागर, त्यानंतर अ अटलांटिक महासागर आणि क पॅसिफिक महासागर. क्रमांक 2 आहे पुढील जीवसंहतींचा विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे असा क्रम लावा. अ टुंड्रा, ब विषुववृत्ती वर्षावने, बोरियल वने, वाळवंट. आता याचा क्रम बघा. ब विषुववृत्ती वर्षावने, त्यानंतर ड वाळवंट, त्यानंतर क बोरियल वने आणि अ टुंड्रा. अशा पद्धतीने हा क्रम असेल. क्रमांक 3 आहे सागरी किनाऱ्यापासून ते सागरमध्ये आढळणाऱ्या भूरूपांचा योग्य क्रम लावा. पुळण, भूखंड मंच, सागरी गर्ता आणि खंडांत उतार असे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. आपण याचा क्रम लावूया. अ येईल पुळण, ब भूखंड मंच, नंतर ड येईल खंडांत उतार आणि नंतर क सागरी गर्ता. अशा पद्धतीने हा क्रम असेल. क्रमांक 4 आहे खडकांच्या निर्मिती प्रक्रियेचा योग्य क्रम लावा. पर्याय स्तरित खडक, अग्निजन्य खडक, भूपृष्ठावरील खडकांचे अपक्षरण किंवा विदारण आणि ड रूपांतरित खडक. आता क्रम भाग कसा येईल. पहिल्या सुरुवातीला येईल अग्निजन्य खडक, त्यानंतर 2 नंबरला येईल भूपृष्ठावरील खडकांचे अपक्षरण किंवा विदारण, त्यानंतर अ येईल स्तरित खडक आणि ड येईल रूपांतरित खडक. आता यामधला शेवटचा 5वा बघा. आपत्ती व्यवस्थापन चक्रातील पुनर्वसन या टप्प्यानंतर येणाऱ्या टप्प्यांचा योग्य क्रम लावा. उपशमन, सुसज्जता, प्रतिसाद, पुनर्प्राप्ती. आता क्रम कसा आहे बघा. सुरुवातीला येईल ब सुसज्जता, त्यानंतर अ उपशमन, त्यानंतर क प्रतिसाद आणि ड पुनर्प्राप्ती. आता ब झालेला आहे. आता यानंतर क जो आहे, क उपप्रश्न भाग काय आहे. दिलेल्या विधानातील विधान व कारणांचा अचूक सहसंबंध ओळखा व लिहा. म्हणजे ए आणि आर ह्या संदर्भात जे प्रश्न आहेत ते प्रश्न यामध्ये येतात. आता या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आहे ए आग्नेय आशिया, जपान, पॅसिफिक महासागरातील बेटे ही भूकंप आणि ज्वालामुखी उद्रेकास सर्वाधिक संवेदनशील आहेत. आर ते अग्निकंकण प्रदेशात स्थित आहेत. आता याचे जे पर्याय आहेत अ, आ, ई आणि ई हे पर्याय या पुढचे प्रश्न येतील 2रा, 3रा, 4था, 5वा सगळ्यांना हे पर्याय समान असतात. म्हणून मी पर्याय वाचत नाही, फक्त या ठिकाणी तुम्हाला उत्तर सांगतो. आता या क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर क. ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. हा क्रमांक 3चा जो पर्याय आहे तो पर्याय बरोबर आहे. आता क्रमांक 2चा प्रश्न बघा. ए खंडांत उतारावर संचयन प्रक्रिया अधिक होते. आर या भागाचा उतार तीव्र असतो. याचं उत्तर आ केवळ आर बरोबर आहे. क्रमांक 2चा पर्याय बरोबर आहे. क्रमांक 3 ए गोठण आणि वितरण विदारण हे वाळवंटी प्रदेशात नेहमी घडते. आर खडकांच्या भेगातून पाणी आत शिरते आणि खडक तुटतात. याचा जो उत्तर आहे ते शेवटचा ई पर्याय आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही. क्रमांक 4चा प्रश्न आहे ए पृष्ठीय जल मातलोट प्रक्रियेस सहाय्य करते. आर भूजल पातळी ही त्यास कारणीभूत असते. याचं उत्तर शेवटचा पर्याय ई
ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही. क्रमांक 5 चा प्रश्न आहे, ए भूकंपादरम्यान बाहेर पडणाऱ्या ऊर्जेचे मापन ही भूकंपाची तीव्रता असते. आर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी मर्केली प्रमाण वापरतात. ह्याचं जे उत्तर आहे ते केवळ आर बरोबर आहे, हे उत्तर याचं आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 1 मधला अ ब क ड हे जे उपप्रश्न होते ते बघितले. आता आपल्याला ड बघायचा आहे. चुकीचा घटक ओळखा. क्रमांक 1 वलीचे प्रकार. आता यामध्ये चुकीच्या घटकामध्ये बघा, हे तुम्हाला क्रमांक 1 चं विधान दिलं जातं वलीचे प्रकार. मग यामध्ये एकूण 3 बरोबर असतात आणि ह्या 4 पैकी 1 चुकीचा असतो. जो चुकीचा असेल ते आपलं उत्तर म्हणून खाली लिहायचं आहे. काय सांगितलं बघा, जे विधान दिलं जातं, उदाहरणार्थ वलीचे प्रकार असं दिलेलं आहे, त्याला अनुसरून पर्यायापैकी 4 पर्यायापैकी 3 पर्याय बरोबर असतात आणि 1 पर्याय चुकीचा असतो. जो ह्या 4 पैकी 1 चुकीचा असेल तो चुकीचा पर्याय आपल्याला खाली उत्तर म्हणून लिहायचा आहे. तर वलीच्या प्रकाराचं उत्तर काय येते बघा, चुकीचा घटक आडवा विभंग हे याचं उत्तर आहे. क्रमांक 2 जगातील प्रमुख पर्वत हिमालय, अँडीज, सातपुडा, गंगा. याचा चुकीचा घटक आहे गंगा. क्रमांक 3 सागरी लाटांचे खनन कार्य भूरूप. याचं जे उत्तर आहे ते चुकीचा घटक वाळूचा दांडा. क्रमांक 4 नदीचे संचयन कार्य भूरूप पंखाकृती मैदान, नालाकृती सरोवर, पूर मैदान, धबधबा. चुकीचा घटक आहे धबधबा. क्रमांक 5 चा प्रश्न आहे, हवामान बदल अभ्यासनाची साधने. हिमाच्या गाभ्यातील नमुने, प्रवाळ भित्ती, वृक्ष खोडावरील वर्तुळे, प्राचीन किल्ले. चुकीचा घटक आहे प्राचीन किल्ले. आता आपला प्रश्न क्रमांक 1 मधले अ ब क ड असे 4ही उपप्रश्न 20 मार्काचे झालेले आहेत. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 2 भौगोलिक कारणे लिहा हा प्रश्न बघायचा आहे. भौगोलिक कारणे लिहामध्ये बघा, खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा कोणती 4. एकूण 6 दिली जातात, त्यापैकी जे तुम्हाला 4 येतात त्या 4ची उत्तरे व्यवस्थित लिहायची आहेत. या ठिकाणी तुम्हाला 6ही प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. तर पहिला प्रश्न आहे, वाळवंटी जीवसहतीमध्ये काटेरी वनस्पती आढळतात. याचं उत्तर बघूया. प्रश्न परत लिहिलेला आहे, वाळवंटी जीवसहतीमध्ये काटेरी वनस्पती आढळतात. याचं उत्तर, वाळवंटी जीवसहतीमध्ये खुरटी कमी उंचीची झुडपे असतात. त्या झुडपांची खोडे हीच पाने म्हणून काम करतात व प्रकाश संश्लेषण क्रियाही करतात. क्रमांक 2 वाळवंटी प्रदेशात पाण्याचे दुर्भिक्ष असते व झाडाझुडपांना आपल्यातील पाण्याचे संवर्धन करणे क्रमप्राप्त होते, म्हणून या झाडांची पाने खूप जाड असतात जेणेकरून बाष्पीभवनामुळे पाणी संपणार नाही. क्रमांक 3 इतर झाडांच्या पानांना रंध्रे असतात व त्यातून पाणी उत्सर्जित होत असते, मात्र वाळवंटातील झाडांच्या पानांच्या रंध्रांच्या जागा टणक व कडक व टोकदार काट्यांच्या स्वरूपात विकसित होतात जेणेकरून बाष्पोत्सर्जन रोखले जाते व झाडे दीर्घकाळ जगू शकतात. क्रमांक 2 चा प्रश्न आहे, हिंदी महासागरातील बंगालच्या उपसागरीय भागातील क्षारता कमी आहे. याचं उत्तर, महासागरामध्ये असणाऱ्या क्षाराच्या प्रमाणात क्षारता असे म्हणतात. क्षारता दर हजारी मोजली जाते. क्रमांक 2 सर्वसाधारण सर्व सागराची सरासरी क्षारता ही 35 दर हजारी इतकी आहे. हिंदी महासागराची क्षारता इतकीच आहे. क्रमांक 3 हिंदी महासागराचाच एक भाग असलेल्या बंगालचा उपसागर बंदिस्त आहे, त्यामुळे हिंदी महासागराचा फारसा प्रभाव येथे पडत नाही, त्यामुळे तेथील आकाश नेहमी ढगाळ असते. क्रमांक 4 गंगा, पद्मा, ब्रह्मपुत्रा, महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी या नद्यांचा विसर्ग बंगालच्या उपसागरात होतो, त्यामुळे गोड्या पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे बंगालच्या उपसागरातील क्षारता कमी आहे. क्रमांक 3 चा प्रश्न आहे, भूखंड मंचावर मासेमारीचा विकास झालेला दिसून येतो. याचं उत्तर, किनाऱ्यालगत असलेला व जलमग्न भूखंडाचा भाग म्हणजे भूखंड मंच होय. क्रमांक 2 येथील जमीन मंद उताराची असते, त्यामुळे समुद्र उथळ असतो. क्रमांक 3
उथळ समुद्रामुळे भूखंड मंचाच्या तळापर्यंत सूर्यप्रकाश सहजपणे पोहोचतो, ज्यामुळे येथील क्षेत्र प्लवंक संपन्न असते. क्रमांक 4, तेथे माशांची खूप मोठ्या प्रमाणात पैदास होते, त्यामुळे जगातील सर्व प्रमुख मासेमारी क्षेत्रे भूखंड मंचावर आढळतात. क्रमांक 5, येथील सागराची सरासरी खोली 180 ते 200 मीटर एवढी कमी असते. इत्यादी सर्व कारणामुळे भूखंड मंचावर मासेमारीचा विकास झालेला दिसून येतो. क्रमांक 4, हिमरेषा आक्रसत आहे. याचं उत्तर बघा. ज्या एका ठराविक उंचीच्या वरील भूप्रदेश वर्षभर हिमाच्छादित राहतो त्या उंचीस हिमरेषा असे म्हणतात. क्रमांक 2, याचाच अर्थ वर्षभरातील तापमान ऋतूप्रमाणे चढ उतार होऊन देखील या उंचीवरील प्रदेश सदैव बर्फाच्छादित असतो. क्रमांक 3, मात्र 20व्या शतकातील तापमान वाढीमुळे जगाचे सरासरी तापमान वाढत आहे, त्यामुळे उन्हाळे तीव्र व दीर्घ होत आहेत. याचाच परिणाम पूर्वीच्या हिमरेषा तुलनेने उंचावरील बर्फ वितळत असून हिमरेषा वर वर सरकत आहे किंवा हिमरेषा आक्रसत आहे. क्रमांक 5चा प्रश्न आहे, वाळवंटी प्रदेशात दैनिक तापमान कक्षा जास्त असते. याचं उत्तर, वाळवंटी प्रदेशामध्ये दिवसा तापमान जास्त असते कारण सूर्याची किरणे लंबरूप पडतात. क्रमांक 2, वाळवंटी प्रदेशामध्ये वनस्पतींची संख्या कमी असल्यामुळे दिवसा तापमान मोठ्या प्रमाणात वाढते. क्रमांक 3, रात्रीच्या वेळी हवेमध्ये उत्सर्जनाने उष्णता निघून जाते व त्यामुळे रात्रीच्या वेळी तापमान खूपच कमी असते. क्रमांक 4, तापमानातील फरकास तापमान कक्षा असे म्हणतात. क्रमांक 5, वाळवंटामध्ये दिवसा तापमान जास्त व रात्री तापमान खूपच कमी असते, त्यामुळे वाळवंटी प्रदेशामध्ये तापमान कक्षा जास्त आढळून येते. क्रमांक 6 आहे, सर्व कारकापेक्षा सागराचे कार्य विश्रांतीशिवाय चालते. याचं उत्तर बघा. नदी, हिमनदी, वारा, भूजल व सागरी लाटा ही अपक्षरणाची कारके आहेत. या कारकांचा अपक्षरण प्रक्रियावर विविध घटकांचा परिणाम होतो. क्रमांक 2, ऋतू तापमानातील बदलामुळे हिमनदीचे अस्तित्व व कार्य बदलते. नदीचे कार्य पर्जन्याच्या प्रमाणावर अवलंबून असते. वाऱ्याचे कार्यही वाऱ्याची दिशा, वायुभार, वितरण, वेग यानुसार बदलते. भूजलाचे कार्य हे पर्जन्य, खडकाचे प्रकार यानुसार बदलते. क्रमांक 3, सागरी लाटांचे कार्य भरती ओहोटीवर अवलंबून असते. सागराला येणारी भरती ओहोटीची प्रक्रिया ही कायमस्वरूपी सातत्याने चालणारी आहे, त्यामुळे इतर सर्व कारकांपेक्षा सागराचे अपक्षरण कार्य सातत्याने विश्रांतीशिवाय चालू असते इत्यादी. आता प्रश्न क्रमांक 2 मधील भौगोलिक कारणे लिहा. तील 6च्या 6 प्रश्नांची उत्तरे आपण बघितलेली आहेत. आता प्रश्न क्रमांक 3 बघायचा आहे आपल्याला. फरक स्पष्ट करा. कोणते 3 सोडवायचे आहेत. विचारलेत 5. आपण 5ही प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. क्रमांक 1 आहे मंद हालचाल आणि शीघ्र हालचाली. बघा, फरक स्पष्ट करायला लिहित असताना अशा पद्धतीने दोन्ही बाजूला 2 कॉलम सर्वातला आखून घ्यायचे आहेत. वरती आपल्याला जे काही प्रश्न विचारलाय तो लिहून घ्यायचा आहे, मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली, आणि नंतर आपल्याला क्रमांक टाकून दोन्हींचा फरक लिहायचा आहे. क्रमांक 1 आहे पृथ्वीच्या अंतरित ऊर्जा लहरीमुळे खडकांच्या थरावर दाब व ताण पडून सातत्याने व मंद गतीने घडून येणाऱ्या प्रक्रियांना मंद हालचाली असे म्हणतात. क्रमांक 2 आहे, बघा आता इथला एक बघितला आपण, आता इकडचा एक बघूया. पृथ्वीच्या अंतर्गत ऊर्जा लहरींमुळे खडकांच्या थरावर दाब व ताण पडून अचानकरित्या आकस्मिक घडून येणाऱ्या प्रक्रियांना शीघ्र हालचाली असे म्हणतात. क्रमांक 2, वलीकरण व विभंग किंवा प्रस्तरभंग या प्रमुख 2 प्रक्रिया मंद हालचालीमुळे घडून येतात. क्रमांक 2, भूकंप व ज्वालामुखी या प्रमुख 2 प्रक्रिया शीघ्र हालचालीमुळे घडून येतात. क्रमांक 3,
मंद हालचालीमधील वलीकरण प्रक्रियेने वली पर्वताची निर्मिती होते. उदाहरणार्थ हिमालय पर्वत. तसेच विभंगामुळे खचदरीची निर्मिती होते. उदाहरणार्थ नर्मदा नदीची खचदरी. इकडे क्रमांक 3 बघा. शीघ्र हालचालीमधील ज्वालामुखीमुळे विविध भूरूपांची निर्मिती होते. उदाहरणार्थ शंकू आकाराची टेकडी. तसेच भूकंपामुळे मानवाची जीवित व वित्तहानी, भूपृष्ठाला भेगा पडतात. आता क्रमांक 2 बघूया. 2 आहे ऊर्ध्वमुखी स्तंभ, अधोमुखी स्तंभ. याचं उत्तर बघा. क्रमांक 1 आहे गुहेच्या छपराला चिकटलेले क्षार कॅल्शियम कार्बोनेट थेंबाथेंबाने टिपकत असते. ही प्रक्रिया दीर्घकाळ चालू राहिल्यास गुहेच्या तळावर छपराकडे उंच वाढत गेलेले स्तंभ तयार होतात. त्यांना ऊर्ध्वमुखी स्तंभ किंवा लवण स्तंभ असे म्हणतात. इकडे क्रमांक 1 बघा. पाण्यात विरघळलेल्या क्षाराचे कॅल्शियम कार्बोनेट छताकडून तळभागाकडे संचयन होत जाते व छताकडून तळाकडे लोंबकळणारे निमुळते स्तंभ तयार होतात. यांनाच अधोमुखी स्तंभ, लवण स्तंभ असे म्हणतात. क्रमांक 2 ऊर्ध्वमुखी स्तंभ हे भूजलाचे संचयन कार्य भूरूप असून पाण्यात विरघळलेल्या क्षारामुळे याची निर्मिती होते. क्रमांक 2 अधोमुखी स्तंभ हे भूजलाचे संचयन कार्य भूरूप असून पाण्यात विरघळलेल्या क्षारामुळे याची निर्मिती होते. क्रमांक 3 ऊर्ध्वमुखी स्तंभ हे क्षार विरघळून वाहून गेल्यामुळे निर्माण झालेल्या गुहेच्या तळभागावर निर्माण होतात. इकडे क्रमांक 3 अधोमुखी स्तंभ हे क्षार विरघळून वाहून गेल्यामुळे निर्माण झालेल्या गुहेच्या छतावर किंवा छपरावर निर्माण होतात. आता क्रमांक 3 बघूया. वर्षावने आणि सॅव्हाना हवामान प्रदेश. यामध्ये पहिला फरक बघा. वर्षावने हवामान प्रदेश विषुववृत्तापासून दोन्ही गोलार्धात 5 ते 10 अंश अक्षांशादरम्यान आढळून येतो. सॅव्हाना हवामान प्रदेश दोन्ही गोलार्धामध्ये 10 अंश ते 20 अंश अक्षांशादरम्यान आढळून येतो. क्रमांक 2 ॲमेझॉन खोरे, कांगो खोरे, मादागास्कर, मलेशिया, केरळ, अंदमानचा काही भाग इत्यादी ठिकाणी वर्षावने आढळतात. दक्षिण अमेरिकेतील लानोस, कॅम्पोज प्रदेश, कांगोचा सीमावर्ती भाग, दक्षिण मध्य आफ्रिका इत्यादी ठिकाणी सॅव्हाना प्रदेश आढळतो. क्रमांक 3 घनदाट वर्षावने, उंच वृक्ष, कठीण लाकडाची वने, विस्तृत जैवविविधता, सरपटणारे, उड्या मारणारे प्राणी इत्यादी या ठिकाणी आढळून येतात. क्रमांक 3 तृणभक्षी, महाकाय, शाकाहारी प्राणी, मांसभक्षी प्राणी, तुरळक प्रमाणात शेती, पर्यटन, पशुपालन इत्यादी आढळून येते. यानंतर क्रमांक 4 आहे जीवसंहती आणि परिसंस्था. जीवसंहतीमध्ये क्रमांक 1 चा फरक आहे. एकाच हवामान प्रदेशातील असंख्य परिसंस्थांच्या एकत्रित एकसंध व्यवस्थेस व रचनेस जीवसंहती म्हणतात. परिसंस्थेमध्ये बघा, एका विशिष्ट प्रदेशातील जैविक व अजैविक घटकातील परस्पर आंतरसंबंध व परस्परावलंबित्व म्हणजे परिसंस्था होय. क्रमांक 2 जीवसंहती ही व्यापक संकल्पना आहे. क्रमांक 2 इकडं परिसंस्था ही जीवसंहतीचा मूळ घटक आहे. क्रमांक 3 जीवसंहतीतील ही विस्तृत क्षेत्राशी निगडीत असते व ती त्या हवामान प्रदेशातील जैवविविधता दर्शविते. परिसंस्था ही केवळ स्थानिक पर्यावरणीय घटकाशी निगडीत असते. परिसंस्थेत पोषण स्तरात विविधता दिसून येते. क्रमांक 4 जीवसंहती ही एकसंध रचना असते. परिसंस्था ही स्वतंत्र रचना असते. यात क्रमांक 5 चा प्रश्न आहे आपत्ती आणि अरिष्ट. क्रमांक 1 मानवाच्या जीवितास व वित्तहानीस कारणीभूत ठरणाऱ्या घटकांना आपत्ती असे म्हणतात. अरिष्ट ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. जगात कोणत्याही प्रदेशात होणारा भूकंप किंवा वादळे ही अरिष्टे असतात.
आपत्ती ही मानव केंद्रित संकल्पना आहे. अरिष्ट ही निसर्ग केंद्रित संकल्पना आहे. आपत्तीमुळे मानवाची जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात होते. अरिष्टामुळे नैसर्गिक पर्यावरणाचे नुकसान होण्याचा धोका अधिक असतो. बघा, अशा पद्धतीने आपण आपत्ती आणि अरिष्ट यांचा फरक बघितला आहे. यानंतर आपला पुढचा प्रश्न बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 4 अ. नकाशात पुढील माहिती भरा व सूची तयार करा. कोणतेही 6. क्रमांक 1 सुंदागर्ता, चाबहार बंदर, चिली देश, वाळवंटी हवामानीय प्रदेश, बर्फाच्छादित हवामान प्रदेश, गंगा नदीचा त्रिभुज प्रदेश, मरियाना गर्ता आणि मुंबई हाय. आता आपण सुरुवातीला नकाशा घेऊया आणि त्या नकाशामध्ये हे सगळे घटक दाखवायचे आहेत. आता आपण यानंतर ब आकडा बघूया. ब आहे पुढील आलेखाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी बघा क्रमांक 1 ते 5 प्रश्न आहेत. आता आपण ब बघत आहोत. त्याच्या अगोदर जो अ आहे हे आपण नकाशामध्ये दाखवलेलं नाही. आपण याचा स्वतंत्र व्हिडिओ तयार करणार आहोत आणि त्यामध्ये आपण हे सगळे 8 घटक त्या नकाशामध्ये दाखवणार आहोत. आता आपण ब बघूया. ब मध्ये पहिला आहे प्रश्न, सर्वाधिक पर्जन्य कोणत्या महिन्यामध्ये झालेले आहे. आता हा नकाशा बघायचा आहे आणि उत्तर लिहायचं आहे. याचं उत्तर जून हे याचं उत्तर आहे. क्रमांक 2, सरासरी कमाल तापमान कोणत्या महिन्यात सर्वात कमी आहे. याचं उत्तर जून ऑगस्ट. क्रमांक 3, ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरी पर्जन्य किती मिलीमीटर आहे. याचं उत्तर आहे सरासरी पर्जन्य 700 ते 800 मिलीमीटर आहे. क्रमांक 4, पर्जन्य अजिबात नसलेला महिना कोणता आहे. याचं उत्तर जानेवारी फेब्रुवारी. क्रमांक 5, सदर आलेख हा कोणत्या हवामान प्रदेशातील आहे. याचं उत्तर मोसमी हवामान प्रदेश. आता या प्रश्न क्रमांक 5 आहे टिपा लिहा. कोणतेही 3 लिहायचे आहेत, 5 विचारलेत. क्रमांक 1 मानवनिर्मित आपत्ती, 2 सागरीय जीवसहती, 3 सागरातील खनिजांची उपलब्धता, 4 अपपर्णन, 5 आकस्मिक पूर. आता एका एकाचं उत्तर आपण बघूया. काय पहिला आहे मानवनिर्मित आपत्ती. बघा उत्तर म्हटलंय, अर्थ म्हटलंय मानवाच्या चुकांमुळे, तंत्रज्ञानातील दोषांमुळे निर्मिती आपत्तींना मानवनिर्मित आपत्ती असे म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने औद्योगिक अपघात, वायुगळती, धरणे कोसळणे, रस्ते, रेल्वे, विमान, जहाज यांचे अपघात, तेलगळती, आण्विक अपघात, धरण कोसळणे यांचा यामध्ये समावेश होतो. या आपत्ती प्रामुख्याने मानवी चुकामुळे होत असल्याने त्यांचे पूर्वानुमानही शक्य नसते. यापैकी बऱ्याचशा मानवी आपत्तींचे स्वरूप व प्रभाव हा स्थानिक असतो. उदाहरणार्थ रस्ते, रेल्वेचे अपघात. मात्र वायुगळती, आण्विक स्फोट यासारख्या आपत्तींचा प्रभाव जास्त क्षेत्रात असतो. तसेच परिणामही जास्त भयावह, दूरगामी व दीर्घकाळ टिकणारे असतात. असे असले तरी विशेष प्रयत्न करून मानवनिर्मित आपत्ती मात्र पूर्णतः रोखता येणे शक्य आहे. योग्य ती देखरेख, दुरुस्ती, सातत्यपूर्ण विविध स्तरीय यंत्रणाद्वारे निरीक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा नीट उपयोग करून मानवनिर्मित आपत्ती रोखता येणे शक्य आहे. क्रमांक 2 ची टीप आहे सागरीय जीवसंहती. भूमीय जीवसंहती अक्षवृत्तानुसार तर जलीय जीवसंहती पाण्याच्या खोलीनुसार बदलते. पृथ्वीच्या कोणत्याही जलव्याप्त भागात जलीय जीवसंहती अस्तित्वात आहेत. जलीय जीवसंहतीचे सागरीय खाडीमधील दलदल प्रदेशातील जीवसंहतींचा समावेश होतो. त्यामध्ये सागरीय जीवसंहतींची माहिती खालीलप्रमाणे. सागरीय जीवसंहतीचे 4 स्तर. क्रमांक 1 पहिला किंवा वरचा स्तर. या स्तराची खोली 200 मीटरपर्यंत असते. सूर्यप्रकाश या संपूर्ण स्तराच्या तळभागापर्यंत पोहोचतो. मासे, सागरीय कासव, सील इत्यादी जलचर या स्तरांमध्ये आढळून येतात. या स्तरामध्ये सूर्यप्रकाश पोहोचत असल्यामुळे प्लवंक या वनस्पतीची वाढ या स्तरामध्ये झालेली आढळून येते. त्यामुळे जलचरांना अन्न उपलब्ध होते. क्रमांक 2 दुसरा स्तर आहे
दुसरा किंवा मध्यवर्ती स्तर, या स्तराची खोली 200 मीटर ते 1000 मीटरपर्यंत असते. या स्तरामध्ये सूर्यप्रकाश परावर्तित होतो. पहिल्या स्तरात बुडालेले प्लवकाशिवाय वनस्पती, कॅटलफिश, बुल्फफिश, ईल, समुद्री घोडा इत्यादी जलचर आढळतात. येथील प्राणी कमी उजेड, पाण्याचा थंडपणा, प्रचंड दाब यामध्ये जगू शकतात. क्रमांक 3, तिसरा स्तर. या स्तराची खोली 1000 मीटर ते 4000 मीटरपर्यंत असते. या स्तरामध्ये सूर्यप्रकाश पोहोचत नाही. थंड व गडद अंधार, महाकाय माकळी, जेलीफिश, अँगलर मासा, हॅचेट मासा इत्यादी स्पर्म व्हेल शिकारीसाठी प्रवेश करतात व पुन्हा वरच्या स्तरात येतात. क्रमांक 4 आहे चौथा स्तर. या स्तराची खोली 4000 मीटरपेक्षा जास्त असो. तो सर्वात खोल असतो. या स्तरात केवळ काळोख असतो, प्रचंड दाब असतो व या ठिकाणी अवशेषावर आढळणारे जलचर आढळतात. क्रमांक 3 ची टीप आहे सागरातील खनिजांची विपुलता. याचं उत्तर बघा. भूपृष्ठाच्या तुलनेत महासागराचे क्षेत्र विस्तृत आहे. आत्तापर्यंत मानवाने प्रामुख्याने भूपृष्ठावर आढळणाऱ्या खनिजांचाच वापर केला असून सागरातील खनिज संपत्तीचा वापर फारच अल्प प्रमाणात केला आहे. सागर तळावर, विशेषतः भूखंड मंचावर व सागरी मैदानावर अब्जावधी टनांचे खनिजांचे भांडार उपलब्ध आहे. महासागराच्या तळाशी लोह, निकेल, मॅंगनीज, युरेनियम, मीठ इत्यादी खनिजे उपलब्ध आहेत. त्याशिवाय खनिज तेल, नैसर्गिक वायू ही इंधनेही मोठ्या प्रमाणात आहेत. काही ठिकाणी चुनखडक, जिप्सम, प्रवाळही उपलब्ध आहेत. हिंदी महासागरामध्ये मोठ्या प्रमाणात मॅंगनीजचे साठे आहेत. भविष्यामध्ये लोकसंख्या वाढल्यास त्यांच्या गरजा महासागरातील खनिजामधून भागवली जाऊ शकते. क्रमांक 4 ची टीप आहे अपपर्णन. बघा, या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला मुद्दे दिलेत. काय काय पाहिजे? प्रस्तावना पाहिजे, अपपर्णन अर्थ पाहिजे, अपपर्णन आकृती पाहिजे, अपपर्णन प्रक्रिया पाहिजे, अपपर्णन उदाहरणे पाहिजे. या मुद्द्यांच्या आधारे आपलं उत्तर लिहायचं आहे. सुरुवातीला प्रस्तावना. खडकाचे त्याच जागी विघटन किंवा अपघटन होते. या प्रक्रियेस विदारण किंवा अपक्षय असे म्हणतात. विदारणाचे कायिक विदारण व रासायनिक विदारण असे प्रकार पडतात. कायिक विदारणातील अपपर्णन ही कायिक विदारणाची एक प्रमुख प्रक्रिया आहे. अपपर्णन अर्थ. खडकाच्या बाह्य स्तर हा मूळ खडकापासून सतत सुटा होत जातो. याला अपपर्णन असे म्हणतात. अपपर्णन आकृती. बघा, या ठिकाणी आकृती काढलेली आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा ही आकृती दिलेली आहे. एक मुख्य खडक आहे आणि हे सुटे झालेले भाग आहेत आणि असे याची नावं लिहायची आहेत. विदारित झालेला खडकाचा भाग, खडकाचे सुटे होत असलेले पापुंद्रे किंवा भाग आणि खाली नाव द्यायचं आहे अपपर्णन. अशी आपण आकृती काढायची आहे. याचा पुढचा मुद्दा बघूया. अपपर्णन प्रक्रिया. आता अपपर्णन प्रक्रियेमध्ये बघा, क्रमांक 1, अपपर्णन ही प्रक्रिया प्रामुख्याने खडकावरील दाब कमी झाल्याने घडून येते. विदारण किंवा अन्य कारणामुळे जेव्हा खडकाचा वरचा स्तर निघून जातो व आतील थर उघडा पडतो तेव्हा त्या आतील थरावरील दाब कमी झाल्याने तो खडक बाहेरील बाजूस प्रसरण पावतो. क्रमांक 2, प्रसरणाची ही प्रक्रिया दीर्घकाळ चालल्यास खडकाला भेगा पडतात. ही क्रिया सतत चालू राहिल्यास खडकाच्या बाहेरील थर पापुद्र्याच्या स्वरूपात सतत सुटे होत राहिल्यास खडकाचे विदारण घडून येते. या सर्व प्रक्रियेचा समावेश अपपर्णनमध्ये होतो. आता उदाहरणे बघा. उदाहरणामध्ये अपपर्णन हे प्रामुख्याने ग्रॅनाइट खडकामध्ये जास्त घडते. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिसा येथे अशा प्रकारचे अपपर्णन होऊन तयार झालेले घुमट आढळून येतात. आता यानंतर पुढचा आहे क्रमांक 5 ची टीप आहे आकस्मिक पूर. आकस्मिक पूर म्हणजे अचानक येणारा पूर. याचं उत्तर बघूया. मोसमी वाऱ्याच्या आगमनातील बदल, ऋतूमध्ये होणारा बदल, वृक्षांना भर येण्याच्या कालावधीतील बदल,
पूर आणि दुष्काळ यांच्या वारंवारतेत होणारी वाढ इत्यादींचा समावेश हवामान बदलामध्ये होतो. पूर आणि आकस्मिक पूर यात मूलतः खूप फरक आहे. पावसाळ्यात ऋतूत दीर्घकालीन सतत पाऊस पडत राहिला तर प्रदेशात पूर येतो. या तुलनेत आकस्मिक पूर ही हवामानातील बदलांमुळे होणारी आकस्मिक घटना आहे. 20व्या शतकात जागतिक तापमानात सतत वाढ होत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या तापमानवाढीचा एक परिणाम म्हणजे आवर्तांच्या निर्मितीत होणारी वाढ व त्यामुळे अकस्मात पडणारा वादळी पाऊस होय. हा अवकाळी पाऊस व आवर्तांच्या तीव्रता इतकी जास्त असते की त्यामुळे अल्पावधीत खूप पाऊस पडतो व त्यामुळे अचानक आकस्मिक पूर येण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. आता आपला प्रश्न क्रमांक 6 बघायचा आहे. 6 मध्ये अ आहे. खालील उताराचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी तुम्हाला भूगोलाशी संबंधित एक उतारा दिला जातो. इथे एक तुम्हाला बातमी दिलेली आहे. भूगोलाशी संबंधित महाराष्ट्र पुन्हा एक वार गारठला. आता हा उतारा वाचत नाही मी, डायरेक्ट प्रश्न वाचू आणि त्याची उत्तरे बघूया. प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र आणि गुजरात कशामुळे गारठला आहे? याचं उत्तर, महाराष्ट्र आणि गुजरात उत्तरेकडील आल्या थंड वाऱ्यामुळे तसेच थंडीमुळे गारठला आहे. क्रमांक 2चा प्रश्न आहे, सर्वात कमी किमान तापमान कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर, नाशिक जिल्ह्यातील निफाड या ठिकाणी सर्वात कमी तापमान आहे. क्रमांक 3चा प्रश्न आहे, उत्तर मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तापमान किती अंश सेल्सिअसच्या खाली आहे? याचं उत्तर, उत्तर मध्य महाराष्ट्रात बहुतांश तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली आहे. क्रमांक 4, सदर उतारा हा कोणत्या ऋतूमधील आहे? उत्तर, सदर उतारा हा हिवाळा ऋतूमधील आहे. आता आपण ब बघूया. प्रश्न 6 ब आहे, आकृत्या काढून नावे द्या. 3 पैकी 2 काढायचे आहेत. 3 दिलेत, भूछत्र खडक, जैविक विदारण, ज्वालामुखी खुंटा. पहिला क्रमांक 1 बघूया, भूछत्र खडक. बघा आता या ठिकाणी तुम्हाला भूछत्र खडकाची आकृती दिलेली आहे. ह्या ठिकाणी ही जी आकृती आहे ती पुस्तकातील जशी आहे तशी दिलेली आहे. मग आपण वहीमध्ये कशी काढायची आहे? तर वहीमध्ये बघा अशा पद्धतीने तुम्हाला काढता येईल. या ठिकाणी असा वरचा भाग कमी झिजलेला दाखवायचा आहे आणि खाली जो हा दांडा दिसतो तो जास्त झिजलेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला टाकता येईल. आणि नावं द्यायची आहेत, कमी झीज झालेला खडकाचा वरील भाग, आणि दुसरं नाव द्यायचं आहे जास्त झीज झालेला खडकाचा खालील भाग. म्हणजे आकृती काढायला 1 मार्क्स मिळेल आणि ही जी 2 नावं लिहिली त्याला 1 मार्क्स, असे दोन्ही मिळून तुम्हाला 2 मार्क्स मिळणार आहेत. क्रमांक 2ची आकृती आहे जैविक विदारण. या ठिकाणी बघा तुम्हाला जशी पुस्तकात आकृती आहे तशी दिलेली आहे. एक खडक आहे, त्या खडकामध्ये एक वनस्पती वाढलेली आहे, त्यामुळे खडक तुटलेला आहे आणि हे जैविक विदारण या वनस्पतीमुळे झालेलं आहे. ती आकृती आपल्याला अशा पद्धतीने काढता येईल. एक वनस्पती 2 दाखवले आहेत आणि खडक तुटलेले दाखवले आहे. आणि नाव लिहायचे आहेत, वनस्पती आणि तुटलेला दगड. अशा पद्धतीने आकृती काढता येईल. क्रमांक 3ची आकृती आहे ज्वालामुखीय खुंटा. या ठिकाणी बघा तुम्हाला आकृती दिली आहे ज्वालामुखी खुंटा. अशा पद्धतीनं एक उंच खुंटा काढायचा आहे की जो घट्ट लाव्हापासून तयार झालेला आहे. हा झाला ज्वालामुखीय खुंटा. आता आपण शेवटचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7, सविस्तर उत्तरे लिहा. 2 पैकी 1 सोडवायचा आहे. 2 प्रश्न दिलेत. 8 मार्काला हा प्रश्न असतो, म्हणजे याचं उत्तर जास्त लिहावं लागतं. पहिला आहे, नदीच्या खनन व संचयन कार्यामुळे निर्मित भूरूपांची माहिती स्पष्ट करा. आणि क्रमांक 2 आहे, विभंगाचे विविध प्रकार स्पष्ट करा. आता क्रमांक 1च्या प्रश्नाचं उत्तर सुरुवातीला बघूया. नदीच्या संचयन व खनन कार्यामुळे निर्मित भूरूपांची माहिती स्पष्ट करा. पहिला प्रश्न आहे. याचं उत्तर बघा. पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी प्रस्तावना दिलेली आहे. नदी, सागरी लाटा, वारा, भूजल व हिमनदी ही 5 अपक्षरणाची कारके आहेत. या कारकांच्या खनन व संचयन कार्यामुळे अनेक भूरूपांची निर्मिती होते. यामधील नदीच्या संचयन व खनन कार्यामुळे निर्मित भूरूपांची माहिती पुढील प्रमाणे. बघा त्या ठिकाणी नदीच्या खनन कार्य भूरूपे या ठिकाणी 4 नावं दिलेत.
आणि ब नदीची संचयन कार्य भूरूपे या ठिकाणी 5 नावं दिलेत. आपल्याला दोन्ही विचारलेत, नदीची संचयन कार्य व खनन कार्य भूरूपे. खनन कार्य भूरूपे कुठले आहेत बघा. क्रमांक 1 घळई किंवा फी आकाराची दरी, क्रमांक 2 धबधबा, क्रमांक 3 खळगे किंवा प्रपातगर्ता, क्रमांक 4 कुंभगर्ता किंवा रांजण खळगे. नदीची संचयन कार्य भूरूपामध्ये 1 पंखाकृती मैदान, 2 नालाकृती सरोवर, 3 पूर मैदान, 4 पूर तट, 5 त्रिभुज प्रदेश. आता हे मुद्दे लिहिले. आता आपण याची माहिती लिहूया. बघा आता क्रमांक 1 आहे नदीची खनन कार्य भूरूपे. खनन कार्यामध्ये क्रमांक 1 घळई किंवा फी आकाराची दरी. नदीच्या तळभागाचे व काठाचे खनन मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर फी आकाराची दरी तयार होते. डोंगराळ व पर्वतीय उतारावरून वाहणाऱ्या नद्यांचा वेग जास्त असतो. नदीतील पाण्याच्या व खडकांच्या आघातामुळे नदीच्या तळभागावरील खडकांचे घर्षण जास्त होते. उभे अपक्षरण होऊन फी आकाराची दरी निर्माण होते. तीव्र उतारावरून काठ व अरुंद खोल पात्र असलेल्या दरीला घळई असे म्हणतात. उदाहरणार्थ नर्मदा नदीची घळई. क्रमांक 2 धबधबा किंवा जलप्रपात. प्रदेशाचा उतार लंबवत असेल तर प्रवाह उंच कड्यावर उड्या घेत खाली येतो, याला धबधबा असे म्हणतात. उदाहरणार्थ शरावती नदीवरील जो धबधबा. आता बघा क्रमांक 3 आहे खळगे किंवा प्रपातगर्ता. हे आपण बघितलं. आता 4 जो आहे ते आहे कुंभगर्ता किंवा रांजण खळगे. याची माहिती आपण बघितली. कुंभगर्ता किंवा रांजण खळगे पाण्याला मिळालेल्या चक्राकार किंवा भोवऱ्यासारख्या गतीमुळे प्रवाहातील खडकांचे किंवा दगडगोटे नदीपात्राच्या तळभागावर वेगाने गर फिरू लागतात. त्यामुळे जी छिद्रे कोरली जातात त्याला कुंभगर्ता किंवा रांजण खळगे असे म्हणतात. आता यानंतर आपल्याला संचयन कार्य भूरूप बघायचे आहेत. खनन कार्य सगळी झाली. संचयन कार्य भूरूपामध्ये क्रमांक 1 आहे पंखाकृती मैदान. पर्वतीय प्रदेशातून वाहत येणारी नदी ज्यावेळी पर्वत पायथ्याजवळ येते त्यावेळी तेथील प्रदेशाचा उतार मंद असल्याने नदी प्रवाहाचा वेग कमी होतो, तिची वहन शक्ती घटते. त्यामुळे पर्वताच्या किंवा डोंगर रांगाच्या पायथ्याजवळ खडकांचे लहान मोठे तुकडे, गोटे व वाळूचे निक्षेपण संचयन होते. तयार होणाऱ्या भूरूपास पंखाकृती मैदान असे म्हणतात. यानंतर क्रमांक 2 आहे नालाकृती सरोवर. नदीच्या नागमोडी वळणांचा दिवसेंदिवस विकास होत जातो. कालांतराने त्यांना इतकी वक्रता प्राप्त होते की नजीकच्या वळणाचे भाग परस्परांना अगदी जवळ येतात. पुराच्या वेळी नदीत पाण्याचे प्रमाण वाढते. यामुळे काही वेळेस प्रवाह नागमोडी वळणाने न वाहता तो सरळ मार्गाने वाहू लागतो आणि पूर्वीचे वळण तुटून मुख्य प्रवाहापासून अलिप्त होतो. मुख्य प्रवाहापासून वेगळ्या झालेल्या वळण इंग्रजी सी आकाराची, घोड्याच्या नालासारखी किंवा अर्धचंद्राकृती असतात, म्हणून त्यांना नालाकृती सरोवर असे म्हणतात. क्रमांक 3 आहे पूर मैदान. नदीला पूर आल्यास नदीचे अपक्षरणाचे कार्य वाढते व त्या प्रदेशात मंद उताराचे विस्तृत मैदान तयार होते, त्याला पूर मैदान असे म्हणतात. यानंतर बघा पुढचा आहे पूर तट. पूर काळात पूर मैदानी पाण्यातील अवसादासह जलमय होतात. त्यामुळे नदीच्या तटावर भरड जाड अवसादाचे निक्षेपण संचयन होते. त्यामुळे नदी किनारी पूर तटांची निर्मिती होते. क्रमांक पुढचा आहे त्रिभुज प्रदेश, 5वा शेवटचा. नदीच्या शेवटच्या टप्प्यात त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होते. प्रदेशाचा उतार अतिशय मंद असल्याने प्रवाहाचा वेग देखील अतिशय मंद असतो. यामुळे किनारी भागात नदीमुखाशी अवसादाचे संचयन होते व अनेक मुखांनी नदी सागराला जाऊन मिळते. अनेक फाट्यांच्या दरम्यान जो गाळाचा प्रदेश असतो त्याला त्रिकोणी आकार असतो, म्हणून त्यास त्रिभुज प्रदेश असे म्हणतात. आणि शेवटी लिहायचा आहे समारोप. वरील प्रमाणे नदीच्या संचयन व खनन कार्यामुळे अनेक भूरूपांची निर्मिती होते. आता प्रश्न क्रमांक 7 मधला पहिला संपला. प्रश्न क्रमांक 7 मधील जो दुसरा आहे तो आहे
विभंगाचे विविध प्रकार स्पष्ट करा. तिथे क्रमांक 1 झाल्यापर्यंत 2 टाकायचा आहे. हा दुसरा प्रश्न आहे. मुद्दे बघा या ठिकाणी कुठले कुठले आहेत ते. पहिल्यांदा प्रस्तावना लिहायची आहे, विभंग अर्थ लिहायचा आहे, विभंगाचे प्रकार, त्यामध्ये असामान्य विभाग, ब उत्क्रम किंवा विरुद्ध विभंग, ई कातर विभंग, ई प्रमोद विभंग आणि शेवटी समारोप लिहायचा आहे. तर सुरुवातीला प्रस्तावना लिहूया. पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील भूपट्ट्यांच्या थरावर सतत दाब व ताण या प्रक्रिया चालू असतात. त्यामुळे वलीकरण विभंग या प्रक्रिया घडून येतात. त्यामुळे विभंग अर्थ व प्रकार यांची माहिती पुढील प्रमाणे. विभंग अर्थ. पृथ्वीच्या भूपृष्ठाखालील भूपट्ट्यांच्या थरावर अंतरंगातील एकमेकांच्या विरुद्ध दिशेने निर्माण होणाऱ्या बदलामुळे खडकांच्या थरात ताण निर्माण होतो व या प्रचंड ताणामुळे खडक तुटतो. त्यास विभंग किंवा प्रस्तरभंग किंवा भ्रंश असे म्हटले जाते. क्रमांक 2 विभंगाचे प्रकार. पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील भूपट्ट्यांच्या थरावर अंतरंगातील एकमेकांच्या विरुद्ध दिशेने निर्माण होणाऱ्या बलांमध्ये तफावत असल्यामुळे वेगवेगळ्या आकाराच्या विभंगांची किंवा प्रस्तरभंगाची निर्मिती होते. ते विभंगाचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. बघा या ठिकाणी क्रमांक 1 आहे सामान्य विभंग. त्याची माहिती दिलेली आहे, आकृती दिलेली आहे या ठिकाणी. सामान्य विभंग म्हणजे नॉर्मल फॉल्ट. सामान्य विभंगाची निर्मिती खडकाच्या थरावर ताण पडल्याने त्यास तडा जातो किंवा त्यास भेगा पडतात व त्यांची हालचाल विरुद्ध दिशेने होते व त्यामधील एक भाग खाली प्रतलाला अनुसरून सरकतो. यामध्ये प्रतल हा आकाशाभिमुख असतो आणि ही आकृती या ठिकाणी आपण काढायची आहे. या ठिकाणी नावं दिलेत आकृतीला बघा. थरांच्या विरुद्ध दिशेने हालचाल आणि थरांच्या खाली सरकलेला थर अशी 2 नावं द्यायची आहेत. त्यानंतर बघा तिसरं नाव दिलंय विभंग प्रस्तरभंग. आता पुढचा आहे उत्क्रम विभंग. आता उत्क्रम विभंगामध्ये बघा उत्क्रम विरुद्ध विभंगाची निर्मिती खडकाच्या थरावर दाब पडल्याने खडकांच्या थरांची हालचाल एकमेकांच्या दिशेने होते व त्यामुळे खडकाचा एक भाग वर सरकतो. अशा विभागास उत्क्रम किंवा विरुद्ध विभंगाची निर्मिती होते. यामध्ये विभंग प्रतल भूमी अभिमुख खाली असते. आकृती काढायची आहे, नाव द्यायचे आहेत. थरांच्या विभंगाच्या दिशेने हालचाल, दोन्ही एकमेकाच्या बाजूने बाण काढायचे आहेत. थरांचा वर सरकलेला थर आणि इथे लिहायचा आहे विभंग किंवा प्रस्तरभंग. पुढचे बघा हे आहे कातर विभंग. कातर विभंगाची निर्मिती खडकांना तडा किंवा भेगा पडल्यावर खडकाचा थर वर किंवा खाली न सरकता तो बाजूला क्षितिज समांतर आडव्या दिशेने सरकतो. त्यास कातर विभंग असे म्हणतात. आकृती काढायची आहे, नाव द्यायचे आहेत. खडकांच्या आडव्या दिशेने हालचाल आणि विभंग कुठं झाला या ठिकाणी नाव द्यायचं आहे विभंग किंवा प्रस्तरभंग. यानंतर बघा पुढचा आहे प्रणोद विभंग. प्रणोद विभंगाची निर्मिती खडकांच्या थरावर पडणारा दाब कमी अधिक असेल तर एक भाग सुट्टा होऊन दुसऱ्या थरावर येऊन पडतो. त्यास प्रणोद विभंग असे म्हणतात. यामध्ये विभंग प्रतलाचा कोन 45 अंशापेक्षा कमी असतो. अशी आकृती काढायची आहे आणि नावं द्यायचे. थरांचा वर सरकलेला थर आणि प्रतलाचा कोन 45 अंशपेक्षा कमी. आणि या ठिकाणी कुठे विभंग झाला ते लिहायचं आहे विभंग प्रस्तरभंग. अशा पद्धतीने आपण इयत्ता 11वी ची सत्र परीक्षा क्रमांक 2 80 गुणांची प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका बघितलेली आहे. ही प्रश्नपत्रिका तुम्ही सर्व सोडवायची आहे आपल्या वहीमध्ये. त्यामुळे तुमचा सराव होईल आणि परीक्षेत तुम्हाला चांगले गुण मिळतील. आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार.